नमस्कार, मी निलिमा कुलकर्णी. सेलिब्रिटी टॉक टाईममध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि सर्वांना कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आजचा आपला हा वीकेंड अगदी ताजा तवाना करायला आणि आपल्याला निखळ आनंद द्यायला खास आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत भारत गणेशपुरे. खूप स्वागत आहे तुमचं. आणि राम 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 राम. तुकरटवाडीचे सरपंच आलेले आहेत, पण मला सुचत नाहीये कसा सत्कार करू, तर त्यामुळे खूप गप्पा मात्र मारायच्या आहेत आणि प्रेक्षकही आतुर आहे तुमच्याशी गप्पा मारायला. त्यामुळे तुम्हीही भारत गणेशपुरे यांच्याशी संवाद साधू शकता. तुम्ही फोन करा, आम्ही वाट बघतोय. आमचा फोन नंबर लिहून घ्या, 0226689263 या नंबरवर फोन करा. आपल्याला खूप गप्पा मारायच्या आहेत भारत गणेशपुरे यांच्याशी. खूप छान वाटतं एकतर आज तुम्ही तेवढ्यात वेळ काढून आलेला आहात. जलसाचा जलसा जोरात सुरू आहे. जलसा हा सिनेमा भेटीला आलेला आहे आणि खूप छान एक मोठं आकर्षण आहे ते म्हणजे तुम्ही स्त्री वेशात दिसताय याच्यात आणि तेही फार रंजक असणार आहे सगळं. तर फायनली तुम्ही कसं काय हो म्हणलं, म्हणजे इतके दिवस मात्र ते तुम्ही नव्हतं केलं. नाही, ती फार कठीण होतं माझ्याकडे हो म्हणणं. म्हणजे स्त्री भूमिका करण्याचा प्रॉब्लेम नाहीये, पण मिशी काढण्याचा प्रॉब्लेम होता. अरे बापरे, असं सगळ्यात जरा प्रिय जर माझ्या काय असेल तर ते माझी मिशी आहे. त्यामुळे मी सारं मिशी काढत नाही. कारण डॉक्टर निलेश साबळे जो आहे आमचा, तो आमचा सारखा मागा लागत असतो की यार तुम्ही काढा ना मिशी, तुमचा एक बाईचा रोल करायचा आहे, मिशी काढा. पण मी काही ऐकत नाही त्याचं, काही मिशी काढत नाही. पण ह्या डायरेक्टरने, या चित्रपटाच्या डायरेक्टरने मला जरा असं म्हणलं की नाही तुम्ही मिशी काढा जरा. पण मी कम्प्लीट त्याच्यामध्ये स्त्री भूमिका नाही आहे माझी, पण एक कॅरेक्टर आहे त्यात तो स्त्री भूमिका करत असतो. असं एक गावात असतात ना स्त्री पार्टी करणारे नट, तर मी स्त्री पार्टी करणारे एक नट, म्हणून तो मिशी काढून फिरतो. म्हणून त्याने मिशी काढण्यात आली. त्यामुळे फायनली तुम्ही तो मोह आवडलेला आहात आणि फायनली आम्हाला एका अत्यंत छान रूपांमध्ये तुम्ही दिसणार आहात. हा सिनेमा आहे एकीकडे चला हवा येऊ द्याची हवा तर कायम आहे आणि फोन यायला सुरुवात झाली आहे, त्यामुळे मला बोलायला जरा कमी वेळ मिळणार आहे. अरे काय पहिल्या फोनकडे वळूया. पुण्याहून फोन आहे रवींद्र कुडाळकर यांचा. रवींद्रजी, तुमचा प्रश्न विचारा. हा, भारतजी नमस्कार. राम राम. मी तुमचा एक नियमित चाहता आहे. रवींद्र कुडाळकर बोलतोय पुण्याहून. अच्छा बोला. हवा येऊ द्याची हवा काय सांगू आता, म्हणजे खूपच छान हवा तुम्ही निर्माण केली आहे आणि ती कायम राहो ही सदिच्छा आपल्याला कोजागिरी पौर्णिमेनिमित्त. थँक्यू. माझे दोन प्रश्न आहेत भारतजी आपल्याला. पहिला प्रश्न असा आहे की तुमची विदर्भीय भाषेचे काही मला खूप आवडतो. तर ही भाषा तुम्ही इथे मुंबईमध्ये अभिनयामध्ये विकसित करताना तुम्ही कशी केली, त्याचा वापर करताना काही म्हणजे विशेष लकबी शिकलात का? आणि दुसरा प्रश्न असा आहे की तुम्ही जे विनोदी भूमिका करता मला खूप हसवता, पण घरी तुम्ही एक कुटुंब प्रमुख म्हणून किती संवेदनशील आहात, स्वभाव कसा आहे तुमचा? आणि कोजागिरी पौर्णिमेनिमित्त एखादा विनोद ऐकवा ना प्लीज. धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. नाही, आता वऱ्हाडी भाषा जी होती मी आता डेव्हलप केली. तर सरांचा प्रश्न असा होता की मी कसं ते लकब वगैरे घेतलं. तसं नाहीये, मी मुळातलाच वऱ्हाडातला आहे, मी अमरावतीतला आहे. त्यामुळे लहानपणापासून ते भाषा माझ्या तोंडात होती किंवा लोक बोलत होते. फक्त एवढाच स्ट्रगल आहे त्याच्यात सर की ही भाषा इकडे आणायची कशी किंवा हे लोकांना आवडेल का नाही की नाही आवडेल का. पण कसं झालं की थोडं स्वातंत्र्य झी मराठीने पण मला दिलं. त्याच्यामुळे असं झालं की वापरून बघूया कसं होते काय होते. शेवटी काय प्रयोग आहेच, आपण नाटकवाले माणसं म्हटल्यावर प्रयोगशील असतो, प्रयोग करतच असतो. तर तसा एक प्रयोग झाला आणि असं त्याचे रिझल्ट आले की लोक नुसतंच वऱ्हाडातल्या लोकांना नाही तर पश्चिम महाराष्ट्र म्हणा किंवा मुंबईच्या लोकांना म्हणा किंवा इकडच्या सगळ्या लोकांना ते आवडायला लागले. त्यामुळे ते आता कसं होतं की आता जेव्हा आम्ही नुसतं परदेशात पण जातो तेव्हा लोक आले बे वगैरे असं बोलण्याचा प्रयत्न करतात. वऱ्हाडी भाषेचा गोडवा बोलायचा प्रयत्न करतात. आणि घरी असं आहे सर की घरी काही फार बोलत नाही मी, कारण मी जास्त बाहेर बोलत असतो. त्याच्यामुळे घरी जरा शांत असतो. बायको बोलत असते? बायको बोलत नाही. माझी बायको हे आहे, ब्लॅक बेल्ट आहे जुडो कराटे, जास्त बोलत नाही. ते रहस्य म्हणजे नाही, घरी पण माझं चांगलं असतं. आता कसं आहे की प्रॉब्लेम असा आहे की घरी जास्त वेळच नसतो. त्याच्यामुळे फार भांडणाचा किंवा जेवढा वेळ आहे तेवढा वेळ मी आनंदात मुलासोबत असा घालत असतो. एक मुलगा आहे मला, ते मी वेळ असा घालवत असतो आनंदात. आणि आता एवढा आपण वऱ्हाडीबद्दल बोलतोय, पण आता काहीतरी थोडंसं, कारण त्याशिवाय हा इंटरव्ह्यू सुरू झाला असं मला वाटणार नाही. नाही, मी तर आल्यास म्हटलं राम राम भाऊ, राम राम. मी म्हणजे आलेलो आहे तुमच्या इथं. आता तुम्हाला जे वाटते ते विचारा,
तुम्हाला ज्यांच्या मनात जे प्रश्न असतील नसतील, म्हणजे तुम्हाला असं वाटलं का हा लय प्रायव्हेट प्रश्न आहे, तर असं काही नाही, तुम्ही विचारून बघा, उत्तर जमलं तुम्ही देतो, नाही तर मग आता पुढे आहेच. क्या बात आहे. आता कसं जरा असं वातावरण ताजं झालं आणि लगेच पुढचे फोनही आलेले आहेत, कारण त्यांनाही खूप संवाद साधायचा आहे तुमच्याशी. नवी मुंबईहून सिद्धेश भुसाणे आपल्या सोबत आहेत. नमस्कार सिद्धेश, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार. राम राम. माझे 3 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न असा की वादळवाट मालिकेत तुम्ही साकारलेल्या निगेटिव्ह रोल विषयीच्या आठवणी तुम्ही शेअर कराव्यात. दुसरा प्रश्न असा आहे की मजाक में या हिंदी रियालिटी शो करताना आलेले अनुभव तुम्ही सांगावेत. आणि तिसरा प्रश्न असा आहे की चला हवा येऊ द्याच्या सेटच्या मागील काय गमती जमती होतात त्या तुम्ही शेअर कराव्यात. अच्छा. नाही, वादळवाटमध्ये मी पहिल्यांदा पोंक्षे सर करत होते तो रोल, आणि त्याचा शेवटचा भाग तो मी केला होता. पण त्यावेळेस मी लय नवीन होतो, म्हणजे एकदम फार दिवस पण झाले मुंबईत येऊन. पण एक त्यांनी सांगितलं की असा रोल आहे, असा रोल करा. तर मी म्हटलं करतो, पण मला ते काही फार माहीत नव्हतं की आधी कोण करत होतं किंवा काय. मग त्यावेळेस असं होतं की माझ्याकडे टी व्ही पण नव्हता, मी टी व्ही बघत पण नव्हतो, मी जाऊन भेटत होतो. तर मी तो वादळवाटचा एक रोल केला. तर निगेटिव्ह लोकांना पण तो भरपूर आवडला होता. त्यामुळे असं एक अरे हा कोण आहे पोरगा, असं ते नवीन झालं, त्याचा मला फायदाच झाला. दुसरं मी विचारलं काय, मजाक नावाचं एक हिंदी हे केलं. ऍक्च्युली काय झालं की ते हिंदी कॉमेडी शो होता. नंतर मी 2011 साली एक हे करायचो सब टीव्हीला, मिसेस तेंडुलकर. तर मी ऍक्च्युली थोडंसं मराठीच्या आधी जरा जास्त हिंदीत काम केलं आहे थोडंसं, पण असंच छोटं मोठं जे वर्कआउट नाही झालं किंवा असं नाही, किंवा पण काम जास्त करत होतो मी हिंदीत. हॅट्स ऑफ प्रोडक्शन तर्फे भरपूर मी सिरियल केल्या. तर मग त्यांची एक हिंदी सिरियल होती. त्यानंतर मध्ये ना गॅप पडली पूर्ण, म्हणजे हिंदीसाठी एकदम इतकी गॅप पडली मोठीच्या मोठी, की आता हा परत एक प्रस्ताव बालाजी टेलिफिल्म्स तर्फे माझ्याकडे आला. तर आणि विशेष म्हणजे तो कसं होतं की डेली सोप नाही, आठवड्यातून 2 दिवस आहे त्यांचं शूटिंग किंवा असं होतं, आणि लिमिटेड सीझन होता तो. 20 एपिसोडचाच सीझन त्यांनी पहिलं सांगितलं होतं. तुम्हाला वर्कआउट होगा तो अभी आगे करेंगे किंवा हा. तर मग असे आता, आणि जनरली ह्या दरम्यान केलं मी ते जून जुलै ऑगस्टच्या दरम्यान. ह्या दरम्यान कसं फिल्मचे शूटिंग पण नसतात, त्यामुळे मी जसं हे नाही करत, काय म्हणतात त्याला, डेली सोप नाही करत. त्याच्यामुळे टेलिव्हिजन आणि हे 2 चला हवा द्या आणि चला हवा द्याच्या गमती जमती ज्या आहेत ना सर, त्या असं आहे की ते तुम्हाला पाहायला भेटतातच आहे. कारण आम्ही ज्या मागा गमती जमती करतो, कारण सगळे मिळून जमतात, बसतात, एक आपला ज्याला सुचेल तसा एक पंच काढत असतात. आणि ते कसं, ते खरं तर ती जी म्हण आहे आपलं थेंबे थेंबे थळसाचे, तशी आमच्या चला हवी त्याची एक गोष्ट आहे. थेंबे थेंबे एक डॉक्टर आमचा हे आणतो, काय आता काय करायचं त्याच्यावरती असं एक डिस्कशन सुरू होतं. आणि मग हळूहळू एक ओळ लिहितात. आणि मग ते फक्त ते आमची रिहर्सल, म्हणजे आमची लिहिण्यापुरतीच रिहर्सल असते. आता हे झालंय, आता हे डॉक्टर एक लिहून घेतो, असं झालं तसं झालं, मग ते लिहिलंय की मग संपतं कार्यक्रम. मग दुसऱ्या दिवशी सकाळी एकदा वाचलं की मग अजून काही सुचलं वेळेवर तसं, किंवा मग आता त्याच्यानंतर जे आमच्याकडे गेस्ट येतात, म्हणजे सेलिब्रिटी लोक येतात आमच्याकडे, तर ते वेळेवर काय बोलतील किंवा काय नाही असं तर आपलं लक्षात ठेवायचं. ते ऐकणार, बोलणार लक्षात ठेवायचं. आता बोललं गेलं की ते ठमकत एक पंच मारला की फक्त ते जरा तिथं थोडंसं जरा जसं, म्हणजे काय म्हणतात त्याला, ते तन मन धन जे असतं ते तिकडे ते सगळ्यांनी हजर पूर्णपणे तिकडे असतं. हे इकडे कोणतरी बोलतोय, आपण तिकडे बघतो, इकडे बघतो, असं नाही. आमच्या तुम्ही त्याची जी गंमत आहे चला हवी त्याची, ती त्याच्यातच आहे. एक तर कसं होतं की 100% म्हणजे 100च्या वरती पण % सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि असं कोणी एखादे कॅरेक्टर मला असं ढिला दिसणार नाही त्याच्यात की तो प्रॉम्प्ट नाही. तर कधी पंच काय होतं की त्या टायमिंगचं ते हुकलं की मग गेलं, मग म्हणून सगळेजण हा अच्छा. आणि ते कसं होतं की आमचं बरेचदा असं होतं की एकच गोष्ट 2 माणसांना पण सुचते, कधी असं दोघे जण पटकन तेच वाक्य बोलतात, असं पण होतं. त्यामुळे ते सगळे अलर्ट असतात, आमचे एकदम अलर्ट असतात. खऱ्या अर्थाने सगळे कसलेले कलाकार तुम्ही एकत्र आहात, आणि त्यामुळे ती मेहनत अर्थात खूप मोठी आहे. आणखी म्हणजे यश म्हणजे काय, जमेची बाजू अशी आहे की असं होत नाही की बाबा अरे मीच घेतोय किंवा नाही आता हा पंच मी घेणार किंवा पंच आहे. पण आमचं कसं होतं की अरे ठरतं नाही अरे समजा मी म्हटलं नाही हा पंच कुशल तू बोलला तर जास्त वाजणार, किंवा मी बोललो तर त्याच्यापेक्षा जास्त वाजणार. तशी चढावड खऱ्या अर्थाने नसते, चढावड फक्त शो सुंदर व्हावा. हो शो. आणि जेवढे लोक आहेत ना,
म्हणजे सगळ्या कलावंतांचं कौतुक एवढ्यासाठी आहे किंवा लोक पण तेवढ्यासाठीच कौतुक करतात की त्याचा रिझल्ट जो आहे ना, जो तासभर जो असेल, आम्ही तुमच्यासमोर असतो टेलिव्हिजनसमोर, त्या तासभरात आमचं वाटायला काय असतं, तर तासभरातले 25 मिनटं आमच्या वाटायला असतं, पण ते 25 मिनटात एवढं सगळं जण मनापासून काम करतात ना की बस, म्हणजे आता हे करायचं आहे. म्हणजे प्रेशर आहे, टेन्शन असतं, खूप कधी कधी उशिरा पॅकअप होतं किंवा कधी बाहेरून आलेलो असतो, थकवा असतो, पण तेवढे जी वेळ आहे तेवढी प्रेक्षकांसाठीच आहे, आपण बाकी कोणीच नाही आपल्या जगात. त्या सर्वांचं हे तुमचं डेडिकेशन फार अप्रतिम आहे आणि म्हणूनच त्या शोचं खणखणीत यश जे आहे लाभलेलं ते आम्ही पाहतोय. आणि अर्थात खूप गप्पा मारायच्या आहेत या सगळ्याबद्दल, हवाच्याही प्रवासाबद्दल आणि जलसाबद्दल सुद्धा. घेऊया एक छोटासा ब्रेक. पाहत रहा सेलिब्रिटी टॉक टाइम विथ भारत गणेशपुरे. सेलिब्रिटी टॉक टाईममध्ये आज आपल्यासोबत आहेत भारत गणेशपुरे आणि त्यामुळे एक धमाल गप्पा रंगत आहेत आणि फोनही तितकेच येत आहेत, त्यामुळे थेट फोनकडे जाते. पनवेलहून वैशाली मुळे आपल्यासोबत आहेत. वैशालीजी, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो हॅलो. आपला संपर्क कदाचित तुटलेला आहे. आपण पुढच्या फोनकडे वळूया. लातूरहून अविनाश कदम आपल्यासोबत आहेत. अविनाशजी, तुमचा प्रश्न विचारा. मला असं वाटतं की फोनचा संपर्क जरा तुटलेला आहे. आपण पुन्हा त्यांच्याशी कनेक्ट व्हायचा प्रयत्न करूया. पण जसं तुम्ही सांगत होता, चला हवा येऊ द्याची ती सफर, आणि हा एक खूप अवर्णनीय असा प्रवास आहे. आणि मराठी म्हणजे मराठी मालिकांमध्ये किंवा मराठी चॅनलवर एवढा मोठा कॉमेडी शो म्हणजे फू बाई फू असेल, पण त्याच्याही कितीतरी पुढे हा शो गेला. अर्थात ही सफर तुमची सगळ्यांची आहे, एकत्र ही टीम आहे, त्यामुळे सुरुवातीपासूनच ही मेहनत होती. तेव्हा कधी एवढं इमॅजिन केलं होतं? नाही, ऍक्च्युली काय झालं की पहिल्यांदा शो सुरू झाला ना हा, तर तेव्हा असं एक साधारण 5-7 एपिसोड जेव्हा झालेत, म्हणजे 1-1.5 महिन्याचा कालावधी गेला, तेव्हा असं होतं की अरे यार, संमिश्र प्रतिक्रिया होत्या. काय जमलंय, कोणी म्हणायचं नाही रे काहीतरी आहे, कोणी नाही ते कॉपी करतायत किंवा असं करतायत तसं करतायत, असं ते सगळं ते सुरू होतं. पण नंतर एका मोमेंटला ना असं झालं की नाही यार बरं आहे, नाही यार बरं आहे, नाही. आणि ते जे काही वादळ असं वाढत गेलं एकदम, की आता कसं झालं की आता तो शो म्हणजे साधारण अविभाज्य अंग झालाय लोकांना. खऱ्या अर्थाने तुम्ही बांधून ठेवलंय त्यांना, बघितलंच पाहिजे असेल. आणि त्याची विशेषता म्हणजे अशी, एवढा त्याचं लोकप्रिय होण्याची विशेषता अशी होती की ते लहान मुलापासून तर म्हाताऱ्या माणसापर्यंत हा शो सगळेजण बघतात, एन्जॉय करतात. त्याच्यामुळे कसं की त्याच्यात कमरेखालचे विनोद नाहीत किंवा असं नाही, किंवा जे मनापासून, बरं आता असंही काही नाही, बरेच लोक तसेही आहेत, ते म्हणजे काही मंडळी आहेत. पण आणि अनेक मोठे मोठे सेलिब्रिटी आलेत, आता बॉलिवूडचे सेलिब्रिटी सुद्धा आहेत. तुमचा एक कोणी असा फेवरेट होता की ज्याला तुम्हाला भेटायचं होतं त्या शो मध्ये आणि खूप मजा आली, अशी काही आठवण आमच्याशी शेअर कराल का? नाही, असं काही नव्हतं. शेवटी कसं होतं की आता मी आणखीन आता नाही, पण तरी फेवरेट असतातच ना. अमिताभ बच्चनची वाट बघत होतो खरं तर. बॉस आले म्हणजे सगळं झालं. जेव्हा सलमान खान आले, सलमान खान कसा थोडासा जॉली माणूस आहे, तर आणि त्याच्यामुळे तो असा आवडतो सलमान खान तसं. आणि तो आला, त्यांनी धमाल केली. त्यांच्या बरोबरचा एखादा प्रसंग आमच्याशी शेअर करा. नाही, तसं काही प्रसंग असं काही नाही, पण ते तो जे काय हसत होता ना हे, कारण त्याच्यात थोडीशी गंमत अशी आहे की मराठी समजणारे थोडेसे जर असतील ना, तर त्यांना ते जास्त शो वर्क होतो. तसं तर शाहरुख पण आला होता, शाहरुख पण हसला, त्याला पण ते आम्ही थोडंसं मिक्सिंग वगैरे केलं होतं. पण हा आम्ही टोटल मराठी केला होता सलमानचा, त्यामुळे त्याला मराठी समजत होतं. किंवा जाकी दादा आले होते, जाकी दादा ते पूर्ण मराठी समजते, त्याच्या भिडू म्हणलं मग काय, तर तीच भाकरी बिकरी खाऊ घातले, त्यांना लई खुश आवडल्या बायकोच्या ह्याच्या. नक्कीच. आणि त्यामुळे हा शो आणखी मोठा होत चाललेला आहे आणि खरंच आकाश हीच लिमिट आहे असंच म्हणायला हवं. आणि मला खरं तर तुमच्या माध्यमातून सगळ्या प्रेक्षकांचे आभार मनापासून, की ते इतकं प्रेम करतात. आता आम्ही कुठं बाहेर जातो ना किंवा ते असं, आणि ह्या शोचं असं झालं की म्हणजे जसं एखादा ऍक्टर असतो, हिरो असतो, त्याच्याशी बोलायचं की नाही किंवा असं करायचं की नाही, असं ते लोक विचार करतात. पण आमच्याबद्दल बोलताना त्यांना असं वाटतं की अरे तुम्ही तर आमच्या घरातलेच आहात, नेहमीच. तेव्हा आणि एक असं ते बायको पण म्हणते की माझी, की अरे यार एक गोष्ट देवाने खूप चांगली दिली की तुम्हाला, आपण कुठे बाहेर एखाद्या वेळेस गेलो, लोकांनी बघितलं तर पहिल्यांदा त्यांच्या तोंडावर स्माईल येते अशी, की बस म्हणजे इथंच आपलं जिंकलं बाबा, आपण आलोय, त्याचं सार्थक झालंय. खऱ्या अर्थानं तुम्ही त्यांची मनं जिंकलेली आहेत आणि म्हणूनच अगदी निखळ संवाद ते साधत असतात तुमच्याशी. पुढच्या फोनकडे वळूया. उस्मानाबादहून प्रशांत गुरव आपल्या सोबत आहेत. नमस्कार प्रशांत, तुमचा प्रश्न विचारा.
नमस्कार मॅडम. नमस्कार. हा बोला. गणेशपूर साहेब नमस्कार. राम राम, बोला. कळमूर प्रशांत गुरु बोलतोय मी. हा हा. सर, आपण जास्तीत जास्त पर्टिक्युलर विनोदी भूमिका करतात, परंतु आम्हाला आपल्या इतरही भूमिका आवडतात. आपण पाठीमागे क्राईम पेट्रोल मध्ये एका नेत्याची भूमिका केली होती. तर आता क्राईम पेट्रोल मध्ये नंतर कधी काही नवा रोल करणार आहात का? काही स्टोरी आली तसं तर करूया. त्याचे मला वेळ हवाय ना. हा, फोन येतात त्यांचे, पण जरा वेळ नाही. त्यांना सलग 3 ते 4 दिवस पाहिजेत, तेवढे आता आपल्याकडे आले नाहीत, ते म्हणून मी काही केलं नाही. पण मला पण आवडते, म्हणजे पण क्राईम पेट्रोल नाही, पण मराठी चित्रपटात काही अशा भूमिका असतील ना, कुठे काय विलन किंवा अशा टाईपचं, ते मी केले पण आहे. तर पण तसं मी करेल, मी आवडेल नक्की. मला आवडते विनोदी आणि अशा भूमिका मला करणं. खऱ्या अर्थाने अष्टपैलू भूमिका तुमच्या वाट्याला आलेल्या आहात आणि त्या सगळ्या विनोदी आणि त्याच्या पलीकडेही अनेक भूमिका तुम्ही केलेल्या आहात. तोही प्रवास जाणून घ्यायचा आहे. पण आता घेऊया एक छोटासा ब्रेक. पाहत राहा सेलिब्रिटी टॉक टाइम. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये आपल्या सोबत आहेत भारत गणेशपुरे. गप्पा तर सुरू आहेत, फोनही तितकेच येत आहेत. फोनकडे मी आधी वळते. वाशीहून अमित पुरोहित आपल्या सोबत आहेत. नमस्कार अमितजी, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. माझं नाव चंद्रशेखर लांडे आहे. हा बोला बोला. ठीक आहे, बोला, तुमचा प्रश्न विचारा. सर, भारत सर नमस्कार. नमस्कार. नमस्कार, बोला सर. सर, मी आपल्या विदर्भातूनच बोलतो. अमरावती जिल्ह्यातील शेंदुरेना खुर्द माझे गाव आहे. अरे वा. कुठलं? चांदूर रेल्वे? चांदूर रेल्वे म्हटलं शेंदुरेना खुर्द सर. हा हा, शेंदूर. हा हा, माझं नाव चंद्रशेखर लांडे आहे. बोला बोला बोला. हा सर, आपला काही प्रश्न वगैरे काही नाही. तुम्ही मस्त काम करत आहे. हो काय? आणि तुमचं ते काय बोलणं गेलं आपल्याला जाम आवडलं सर. असं चालू ठेवा मग. अरे वा, थँक्यू, धन्यवाद बाबा. बरं झालं तुम्ही फोन केला. आपल्या गावाकडे आल्यासारखं वाटलं मला. मला पण एवढा आनंद होत आहे. मी बराच वेळचा फोन ट्राय करतोय. हो काय? बरं झालं, लागला ना. हा, लागला सर. मस्त काम करताय सर. आपल्याला झाक आवडलं तुमचं काम. चालू द्या असं. बास, शाबास शाबास, धन्यवाद. असंच प्रेम राहू द्या. ओके ओके. वा 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 वा. एक छान संवाद तिकडूनही आला, त्याच्यामुळे एक मस्त निखळ संवाद ऐकायला मिळाला. अक्कलकोटहून मयूर स्वामी आपल्या सोबत आहेत. नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार भारत सर. नमस्कार. 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 काय नाही सर, आपलं चला होय द्या. आमच्या सर्व कुटुंब मी म्हणजे विकली बघतो. आणि तुमचा शो आम्हाला खूप आवडतो. आणि एका भाषणामध्ये पण मी ऐकलं एका कार्यक्रमात की अख्ख्या जगात तुमच्यासारखे म्हणजे माणसं हसवणारे कुठे मिळणार नाही, तसं मी ऐकलंय. वा वा, क्या बात आहे. धन्यवाद सर, असंच प्रेम राहू द्या. हो, नक्की नक्की. आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत. आणि अजून एक प्रश्न आहे माझा. बोला ना. तुम्ही एका चित्रपटात गाणं म्हणलेत असं ऐकलो मी. नाही हो. एका चित्रपटात तुम्ही प्लेबॅक केलाय असं आम्ही ऐकलं. हा 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 हा. नाही, ते गाणं नव्हतं ते मधलं जे असतं ना असं बोलणं, तसं होतं ते. पण तिथे गाण्यामध्ये आल्यामुळे लोकांना वाटलं गाणं म्हटलं. ऍक्च्युली गाणं म्हणत नाही मी. कोण तुम्ही बघितलं असेल चला आवाजामध्ये, मला कधीच गाणं म्हणू देत नाही. पण म्हणजे आवड आहे का गाणं म्हणायची किंवा नाही? गाणं ऍक्च्युली मी काय संबंधच नाही मला. म्हणजे मला ते 2 ओळी पण येत नाही बोलता. पण ते काय होते की मी असं कधी कधी आधी हे जे आता चांगला शब्द आलाय त्यांच्याबद्दल पण मी तो वापरत नाही. आमचे कुशल बद्रिके, सागर कारंडे आणि श्रेया बोगडे आणि भाऊ कदम यांच्याबद्दल खूप 2 चांगले शब्द माझ्या तोंडात येतात, पण मी ते आता वापरणार नाही. अवघड जड जातंय का? मला खूप जड जात आहे. तर ते इतके आहे की मी आपलं काय केलं की ते मला पंडितजी वगैरे असं म्हणतात. वा पंडितजी. आणि ते त्यांना माहित आहे की हे मला ते गाणं बिणं काही येत नाही. किंवा मी असंच आपलं कधी एखादं आपण करत असतो ना, किंवा काही वाचत असं जरी केलं असं तरी त्याचं ते एकमेकांना खुणावतात बघ. मग मी जेव्हा मी शूटिंगला बसतो, आम्ही रिहर्सलला बसतो, तेव्हा माझी जी चेअर आहे त्या चेअर मध्ये अवतीभोवती सगळ्या अशा रिकाम्या झालेल्या पाण्याच्या बाटल्या असतात. आणि हे मला म्हातारा, वयस्कर किंवा असं काय सगळं असं ते मला हे चिडवत असतात. श्रेया बोगडे वगैरे वगैरे सगळं. आणि मग ते माझ्याकडे असे पाण्याच्या बाटल्या असतात आणि माझं ते कामच असतं. मग काही झालं की मी ती पाण्याच्या बाटल्या मी दिवसभर त्यांना फेकून मारत असतो.
वा वा, चला फार मोठी सिक्रेट तुम्ही सांगितलीत आम्हाला, त्याच्यामुळे आम्हाला ती मजा आलेली आहे. आणि एकमेकांना मी काहीच नाही केलं, भारतात मी काहीच नाही केलं हा बोललाय म्हणून त्यांच्या, आणि त्यांचे रिएक्शन वगैरे ते बघायचे असतात फक्त, ते अशा ते चालू असतात. नक्कीच, त्यामुळे सतत फिरकी घेणं चालू असतं मागे. सतत क्या बात आहे. आणि म्हणूनच अशी एक छान, आणि पंडितजी छानच वाटलं, म्हणजे ब्रेक नंतर कदाचित अजून एखादी ताण घेताना तुम्हाला पाहायला आवडेल. घेऊया एक छोटासा ब्रेक, पाहत राहा सेलिब्रिटी टॉक टाइम. सेलिब्रिटी टॉक टाईममध्ये भारत गणेशपुरे आपल्या सोबत आहेत. गप्पांना थोडा कमी वेळ आहे आणि फोन मात्र जास्त आहेत, पण जसं आपण बोलतोय की जलसा हा सिनेमा आता भेटीला येतोय, त्यातली भूमिका काय आहे आणि तो सिनेमा तुम्हाला का करा असं वाटला, अशी काय खास बात आहे त्याच्यात? नाही, तर सिनेमा म्हणजे कसं आहे की लिहिलेला चांगला होता तो सिनेमा. म्हणजे जसं आपण आमच्या काळात आम्ही करायचो ना नाटकात, त्याचं जो स्ट्रगल बिगल आहे त्या नाटकामधलं, जे गडबड काही हे वेळ ते सापडलं नाही किंवा ते सापडलं नाही, राज्यनाट्य स्पर्धेमध्ये असं खूप बरेचदा असं घटना घडतात. तर त्याचा थोडंसं असा बॅकग्राऊंड असलेला तो सिनेमा आहे. आणि त्याच्यात थोडंसं म्हणजे दुःख फक्त एक मिशी काढल्यामुळेच झालं, बाकी सगळं ते दुःख जरा अजून दिसतच आहे मला, म्हणजे अजून काही महिने जावे लागतील, मग पुन्हा तुम्हाला बरं वाटेल. तर त्याच्यामध्ये त्या एक माझी भूमिका म्हणजे मी मामा आहे, मामा म्हणजे त्या हिरो जे आहेत त्याचा मी मामा असतो. आणि मी गावात माझी एक नाट्य कंपनी आहे, जलसा नावाची. कोणी मामा केलं नाही, असं मामा केलेलं नाही, मामा असतो, त्यांचा मामा असतो. आणि ते त्या मामाकडे येतात, त्यांना नाटकात काम. त्यातली जमेची बाजू म्हणजे अशी आहे की ह्या चित्रपटात आत्ता नवीन एका पिढीला नाटकावर काहीतरी करावं असं वाटलं, किंवा नाटक करावं असं, हे त्यात थोडंसं बरं आहे. आणि माझी एक नाटक कंपनी आहे आणि तो एक स्त्री भूमिका करणारा नट आहे, पंचक्रोशीत. म्हणजे त्याला असं वाटतं, आपल्या गावात असतात ना असे, हा म्हणजे आमच्या गावात एकदम जबरदस्त. आता आम्हाला पण बरेच फोन येतात, तुम्ही आमच्या गावात एक आहे हो, ती लयच मस्त कार्टून, तुम्ही त्याला घेऊन जा. लोकांना तुम्ही त्याला घेऊन जा, तिलाही तुमच्या कामी येईल, असं ते आहे. तर तसं तो एक असतो नट. आणि हे नवीन दमाचा दिग्दर्शक आहे, तो काहीतरी इंग्लंडवरून फिल्मच्या संदर्भात काहीतरी शिकून आला. तर बरं आहे, असं एक नवीन मला तर कसं असतं की जरा नवीन कोणी असलं तर जरा काही मजा येते वेगळंच काम करायला आपण नेहमीपेक्षा. तर हेही झालं. आणि हा चित्रपट करावा म्हणजे एक तर डबल भूमिका आहे माझी, स्त्री आणि पुरुष अशी दोन भूमिका आहे. आणि नाटकाच्या संदर्भात पिक्चरवर असल्यामुळे जरा नव्या पिढीला आणि जुन्या पिढीला दोन्ही तो आवडणारा असेल. आणि त्या नाटकावर तुमचंही प्रेम आहे, आधीपासून नाटकातून पुढे आलेला आहे. हा, नाटक मी ऍक्च्युली खरं तर मुंबईत नाटक फार कमी केलं. जेव्हा मी अमरावतीला होतो तेव्हा मी जास्त नाटक करतो. आता तिथं नाटकच होतं, दुसरं काही नव्हतं म्हणा. पण खरं तर मुंबईत आल्यावर मी नाटक नाही केलं जास्त. पहिलं प्रेम नाटक म्हणता येईल. हा, कारण नाटकातनंच आलो मी. फक्त कसं होतं की मुंबईत आल्यावर नाही मला केलं, किंवा त्याच्याकडे मला ते असे गैरसमज ना गावात ना आल्यावर की आपल्याला यार बा आता आपण नाटकात खूप काम केलंय, सिनेमा आता आपल्याला सिनेमा करायचा, सिरियल करायचे, असं होतं. त्यामुळे मी फार नाटकाकडे वळलो नाही. पण नंतर चंदू सरांबरोबर पहिल्यांदा सेलिब्रेशन नावाचं नाटक केलं होतं. आय थिंक ते पहिलेच नाटक होतं माझं मुंबईतलं. नंतर हलकं फुलकं केलं होतं प्रसाद बरोबर, किंवा एक 30 नाटकांचं आम्ही वस्त्रारण केलं होतं. तेव्हा प्रसादचा फोन आला मला, तेव्हा तुम्ही एकदम घाबरलो होतो. म्हटलं अरे तू वस्त्रारण कर. म्हटलं अरे तू कसं आहे, तुम्ही वराडी माणूस ते मालवणी नाटक, मालवणी कसं काय बोलणार. तर म्हटलं नाही अरे यार तू काय नट आहेस ना, असं काय करतं, करून घे ना ते. तर मग मी जरा विशेष ट्रेनिंग घेऊन वगैरे चॅलेंजेस तुम्ही देत असता असं ते केलं, भीम केलं तर त्याच्यात ते चांगलं झालं. त्यामुळे असं एक खरं तर आता नाटकाचे खरं तर प्रस्ताव भरपूर आहेत. पण आता प्रॉब्लेम आहे इतका जेन्युइन, काही थोडंसं माझ्या अमरावतीचा पण घरचा पण थोडा प्रॉब्लेम होतो आणि इकडचा पण. त्याच्यामुळे ना मी आता नाटकात सध्या एक 15-20 दिवसाची रिहर्सल करून प्रयोग करणं हे जरा शक्य नाही, कारण मला बरेचदा आता अमरावतीला जावं लागतं. माझ्या घरी पण मी थोडासा एकटा असल्यामुळे असं झालं. म्हणजे भाऊ आहे माझा लहान, एक मोठा भाऊ आमचा वारला ते दरम्यान. तर असं घरी येणं हे, आता आईवडील पण खूप म्हातारे झाले खरं तर. त्यामुळे जरा एक काही काळ गेल्यावरती परत आपण नाटकात नाटक तुम्ही मिस केलं, त्यामुळे तुम्ही जलसा केलेला आहात. त्या निमित्ताने जलसा केलेला आहे, त्यामुळे जलसा होणार आहे आता. जलसा दिवाळी निमित्त आमच्यातर्फे खास जलसा लोकांसाठी. जलसा येतोच आहे. आणखी गप्पा मारायच्यात आपल्याला, पण आता वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. पाहत राहा सेलिब्रिटी टॉक टाइम विथ भारत गणेशपुरे.
वेलकम बॅक टू सेलिब्रिटी टॉक टाइम. भारत गणेशपुरे आपल्या सोबत आहेत. फोनही येत आहेत. आपण फोनकडे वळूया. मुंबईहून अरुणा परब यांचा फोन आहे. नमस्कार अरुणाजी, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार. नमस्कार भारतजी. नमस्कार नमस्कार. आपली भूमिका फार अप्रतिम आहे. काय सांगू आता मी, माझ्याकडे बोलत नाहीये. थँक्यू. आणि अभिनंदन, तुम्ही या शो मध्ये आलात आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल. तुम्हाला अभिनंदन. दुसरी गोष्ट, पिक्चर मिळाल्याबद्दल. तुम्हाला नेगेटिव्ह रोल्सही फार सूट करतात. तुम्ही पिक्चर करा, नाटक करा, पण चला हवा येऊन त्याची टीम सोडू नका. वा 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 वा. नाही 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 नाही, ते नाही सोडणार मी. वा वा. थँक्यू थँक्यू थँक्यू. छान, फार मोठ्या फॅन आहेत तुमच्या आणि त्यांनी एक छान विनंती पण केली तुम्हाला. वाशीहून वसुंधरा सावंत आपल्या सोबत आहेत. नमस्कार वसुंधराजी, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो, नमस्कार सर. नमस्कार नमस्कार ताई. सर, आपण कसे आहात? मस्त मजेत आहे. आपलं काय, तुम्हाला तर माहिती आहे, आपलं टेन्शन नावाची गोष्टच घेत नाही आपण. सर, तुम्हाला सांगायचं होतं, तुम्ही 5 स्टार आहात चला मधले. आणि तुमची टीम कायम अशीच राहू दे. आमच्या सगळ्यांकडून तुम्हाला टीम साठी शुभेच्छा. आणि सर, मला सांगायचं तुम्हाला, चला उद्याचा नाना पाटेकर सरांचा एपिसोड होता, त्यावेळी तुम्ही जो शेर मारलेला तो मला खूप आवडला. खरंच शेर, तो शेर असा होता की दूर से देखा तो नाना पाटेकर थे, दूर से देखा तो नाना पाटेकर थे, नजदीक से देखा तो नाना पाटेकरच थे. वा वा, अगदी त्यांना लक्षात आहे. तुमची मेमरी खूप स्ट्रॉंग आहे. मी तर विसरून गेलो होतो. वा वा वा. मी खरंच विसरून गेलो होतो. तुमची मेमरी खूप स्ट्रॉंग आहे बाबा. फारच छान होता तो शेर आणि अगदी साधेसा आहे. पुढच्या फोनकडे वळूया. नाशिकहून लहानू वाटपाडे आपल्या सोबत आहे. नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार, मला असं विचारायचं होतं, सरांशी, भारतजी सरांशी बोलायचं होतं. हा बोला ना, बोला, मी बोलून राहिलो. हॅलो. हा बोला वाटपाडे साहेब, बोलतो मी. भारतजी सर, मला असं विचारायचं आहे, आमचे भाचे म्हणे सरांना असा प्रश्न विचारा का सर, अभिनेते कसे झालात म्हणून. तुम्ही जर टीव्हीवरती कोणत्या पिक्चर साठी आलात तर आमचे दर्शन ठाकरे आमचे भाचे आहेत, ते सतत विचारत असतात का भारतजी सर अभिनेते कसे झालेत म्हणून. हा, बरं झालं तुम्ही विचारलं. वा वा. अभिनेते कसं झालं, म्हणजे तसं काही अभिनेता होता येत नाही. थोडस काहीतरी 1-2 किडे पाहिजेत थोडेसे इनबॉर्न आपल्या ह्याच्यात. आणि बऱ्याच लोकांना असं गैरसमज आहे का बाबा आता म्हणजे हे आलेत आणि पटकन चलावल्यामध्ये फुगावे दिसले आणि हे झालं, असं नाही आहे. मी आलोय मुंबईत 98 साली. त्याच्या आधी मोठा संघर्ष आहे. नाही म्हणजे हे नुसता हा 98 सालपासूनचा असं नाही ही गोष्ट. मी नाटकात काम करत होतो 86 पासून, म्हणजे चांदूर बाजार असल्यापासून, अमरावती असल्यापासून नाटकात सतत काम करत होतो, सतत हे काम करत होतो. आता हा एवढा, आता समजा आता हा 25-26-30 वर्षाचा समजा हा काळ गेला आहे. 30 वर्षापासून आपण, तर आज मला तुम्ही बघताय टेलिव्हिजनवर, आज मला तुम्ही कोणी चॅनल माझा इंटरव्ह्यू घेते, तुम्ही मला प्रश्न विचारता. पण हा जो प्रवास आहे ना सर, हा खूप मोठा आहे. बरेचदा असं होते की आता नवीन पोरं माझ्याकडे येतात किंवा आम्हाला काम करायचं आहे, तर मी विचारतो तुम्ही काय केलं, नाटकात काम केलं काय किंवा काय करतात, तर नाही केलं, म्हणजे काहीतरी शाळेत असताना नाटकात काम केलं होतं किंवा असं करतात. तसं होत नाही. ते कसं होते की महाराष्ट्रात एवढं मोठी गोष्ट आहे खरं तर बाकीच्या राज्यांपेक्षा. महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात एक हे आहे, नाट्यसंस्था आहे. आणि दरवर्षी राज्यनाट्य स्पर्धेमध्ये भरपूर लोक भाग घेतात. असं नाही की बाबा ह्याच मुंबई पुण्याच्या साईडला नाट्यसंस्था आहे, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली पासून तर कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, प्रत्येक जिल्ह्यात एक नाट्यसंस्था आहे. नवीन पोरं काय करतात, ते नाट्यसंस्थेत जाऊन बाबा मला नाटकात काम कर असं काय करत नाही. ते आपलं मुंबईलाच यायचं आहे. पण कसं होतं की कसं आहे, भूमिका कशी करावी लागते किंवा काय करावं लागते, काही गोष्टी समजून घ्याव्या लागतात. त्याचा तो अभ्यास आहे, प्रश्नच नाही. त्यासाठी तो पाया जो आहे तो करावाच लागतो. नाहीतर मग कसं होतं की बरेच जण इथं आल्यावर वर्षानुवर्ष 1 वाक्याचा रोल, 2 वाक्याचा रोल तेवढंच करत असतात. कारण शेवटी कसं इंडस्ट्री आहे, पैसे लागलेले आहेत लोकांचे. आज शूटिंगचा खर्च म्हणलं तरी समजा दिवसभर खर्च म्हणला त्याचे 2-3 लाख रुपये लागून जातात. तो कशाला रिस्क घेणार आहे ना.
एखादा नवीन पोरगा आला आणि त्यांनी घेतले 5 तास तर त्याची तर शिफ्ट वाढली, त्याला तर 3 लाखाच्या जागी 3.5-4 लाख रुपये पे करावं लागणार. नक्कीच. त्याच्यामुळे अर्थात जसं तुम्ही एक छान संदेशही दिलात या निमित्ताने आणि एक तुमची एक भावनिक बाजूही, एक हळवी बाजूही समोर आली की हा अर्थात या सगळ्या यशामागे खूप मोठा पाया आहे, खूप मोठा अनुभव आहे आणि अपार मेहनत सुद्धा आहे आणि अर्थात तो सगळा अनुभव गाठीशी आहे आणि म्हणून हे सगळं यश आपण पाहतोय, ही भरारी आपण पाहतोय. नक्कीच हे गप्पा अशाच चालू राहणार आहेत आणि घेऊया एक छोटासा ब्रेक. पाहत रहा सेलिब्रिटी टॉक टाइम. भारत गणेशपुरे यांच्यासोबत गप्पांची मैफल अगदी छान रंगलेली आहे. अगदी शेवटच्या टप्प्यात आलोय पण खरंच गप्पा संपत नाहीये, त्यामुळे अजून एक तास तुम्ही पुन्हा एकदा काढा आमच्यासाठी. आणि अर्थात फोनही यायला सुरुवात आहे, फोन येतच आहेत. बीडहून शंकर योगदंड आपल्यासोबत आहेत. नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार सर, ते तुमची विदर्भाची भाषा खूप आवडते मला. हा, आणि तुमचे कार्यक्रम पण आवडतात मला खूप. थँक्यू. बोला ना, प्रश्न काय विचारा तुम्ही. हा, ठीक आहे सर. हा, आपला संपर्क तुटलेला आहे पण मला वाटतं त्यांना एक छान दाद द्यायची होती आणि एक त्यांच्यातला फॅन जागा झाला होता, त्यामुळे त्यांना फक्त बोलायचं होतं तुमच्याशी. पुढचाही फोन आहे नवी मुंबईहून. विनोद उभाळ आपल्या सोबत आहेत. नमस्कार विनोद, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार सर. राम. बोला सर, मी तुमचा इतका मोठा फॅन आहे. वा. हॅलो, नमस्कार सर. हा, बोला ना, ऐकतो. हा सर, मी इतका तुमचा मोठा फॅन आहे. धन्यवाद सर. म्हणजे त्याला जबरा फॅन म्हणतो का आपण, तसा फॅन आहे मी तुमचा. हा ना सर. एकदम फॅन एकदम. एका प्रोग्राम मध्ये बघा तुम्ही तसं एक तुम्ही म्हटले होते बघा की अकाल एक शब्द आला होता एका स्क्रिप्ट मध्ये. काय अकाल. तुमच्या टीव्हीचा आवाज बारीक करा आणि तुम्ही प्रश्न सलग आणि लवकर विचारा, आपल्याकडे वेळ कमी आहे. सर, तुमचा एक अकाल शब्द आला होता बघा एका कुठल्या तरी स्क्रिप्ट मध्ये. अकाल. हा, मग तुम्ही बोलला होता बघा एका कुठल्या तरी प्रोग्रामला, एक तर म्हणला होता हे अकाल वेज येतो, विदर्भात येतो ते अकाल. जरा प्लीज जरा म्हणून दाखवाल का तो? अबे अकाल राहते ना, इथं अकाल पडला. अकाल म्हणजे दुष्काळ. अकाल ते विदर्भात थोडीशी हिंदीशी जरा अकाल गिर अकाल पडला म्हणतात. अकाल पडला ना भावा, विदर्भात काहीतरी असं आहे ते. एक छान ती सगळी शब्द संपदा आहे आणि खूप मोठी ती शब्द संपदा आहे आणि ती अशी आम्हाला एक असे छान हिंदीशी जरा ठेवणीतले शब्द असे एक तुम्ही बाहेर काढत असता आणि त्यामुळे आम्हाला नवे शब्द कळत असतात. आणि अर्थात तो वराडी भाषेचाही गोडवा आहे आणि सगळी मैफल आजही छान रंगलेली आहे. आणि जलसा या सिनेमासाठी सुद्धा मनापासून शुभेच्छा. चला हवा उद्या, या प्रवासाची ही सफर मोठी आहे. 21 ऑक्टोबरला चित्रपटगृहात जलसा आमचा येतोय, तेव्हा प्लीज तुम्ही या, बघा, मजा करा आणि दिवाळीची एन्जॉयमेंट करा आमच्यातर्फे. क्या बात आहे. चला, दिवाळीच्या शुभेच्छाही तुम्ही दिल्यात, पण पुन्हा एकदा सेटवर दिवाळीलाही तुम्हाला आम्ही गाठणार आहोत, त्यामुळे पुन्हा एकदा गप्पा मारूया. थँक्यू सो मच, खूप छान वाटलं. नक्की. धन्यवाद सर्व प्रेक्षकांचे. धन्यवाद. नमस्कार. थँक्यू. सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये आज मैफल रंगली भारत गणेशपुरे यांच्यासोबत. आता इथेच थांबूया, पण ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ABN लोकमत.